रचना। जेव्हा पी प्रकारचा सेमीकंडक्टर हा एन प्रकारच्या सेमीकंडक्टर बरोबर अलॉइंग सारख्या काही विशिष्ट तंत्राने जोडला जातो तेव्हा सेमीकंडक्टर डायोड तयार होतो। पी प्रकारच्या आणि एन प्रकारच्या एकमेकांना जोडल्या गेलेल्या पृष्ठभागाला पी एन जंक्शन असे म्हटले जाते। या डायोडला जंक्शन डायोड किंवा क्रिस्टल डायोड असे म्हणतात। पी प्रकारामधून काढलेल्या धातूच्या टोकाला एनोड आणि एन प्रकाराच्या टोकाला कॅथोड असे म्हणतात। डायोडला विद्युत पुरवठा दोन प्रकारे केला जातो, एक फॉरवर्ड बायसिंग आणि दुसरा रिव्हर्स बायसिंग। आकृती क्रमांक 1 मध्ये डायोडची रचना तर आकृती 2 मध्ये डायोडचे सांकेतिक चिन्ह दर्शवण्यात आले आहे। आपण पाहिल्याप्रमाणे डायोडच्या रचनेमध्ये पी टाईप कडे एनोड आणि एन टाईप कडे कॅथोड दर्शवण्यात आलेला आहे। आकृती क्रमांक 2 मध्ये आपण बघू शकतो पी टाईप कडे एनोड आणि एन टाईप कडे कॅथोड दर्शवण्यात आलेला आहे। आपण येथे पाहत आहोत पॉझिटिव्ह म्हणजेच पी टाईप कडील टोकास एनोड तर निगेटिव्ह म्हणजेच एन टाईप कडील टोकास कॅथोड असे म्हटले जाते। फॉरवर्ड बायसिंग जेव्हा बॅटरीचे धन टर्मिनल हे डायोडच्या पी प्रकारच्या मटेरियल एनोडला आणि ऋण टर्मिनल हे एन प्रकारच्या मटेरियल कॅथोडला जोडले जाते तेव्हा पोटेन्शियल बॅरियर नष्ट केले जाऊन त्या डायोडमधून प्रवाह वाहू लागतो। यास फॉरवर्ड बायसिंग असे म्हटले जाते। रिव्हर्स बायसिंग जेव्हा बॅटरीचे धन टर्मिनल हे डायोडच्या एन प्रकारच्या मटेरियल कॅथोडला आणि ऋण टर्मिनल हे पी प्रकारच्या मटेरियल एनोडला जोडले जाते तेव्हा पोटेन्शियल बॅरियर मध्ये वाढ होऊन त्या डायोडमधून प्रवाह वाहण्यास मोठ्या प्रमाणात प्रतिबंध केला जातो। यास रिव्हर्स बायसिंग असे म्हटले जाते।